हॅलो मित्रांनो, आज आहे आमच्या गावाला दुसरा दिवस। सकाळी आम्ही फ्रेश झालो व्यवस्थित आणि आलो बाहेर पडलो बिल्डिंगचा। ही आमची बिल्डिंग रात्री व्यवस्थित दाखवता आली नव्हती। ही माझी मुलगी तिकून पळत येते आणि आज चाललो आम्ही आमच्या शेतामध्ये। मी आणि रियांशी पहिल्यांदा आमच्या शेतात जाणार आहेत। आम्ही निघालो शेतात जायला। त्याच्या आधी आम्ही गेलो आहोंचा मोठ्या भावांकडं। हा त्यांचा मुलगा आणि रियांशी इथं मस्ती चालली, त्यांची तयारी केली व्यवस्थित आणि आम्ही निघालो शेतात जायला। टिफिन वगैरे जेवण आम्ही सगळं घेतलं होतं। शेतात जेवायची खूप वेगळी मजा असते, त्यासाठी आम्ही घरूनच जेवण घेऊन चाललोय। सामान व्यवस्थित गाडीत ठेवला। हे आमचे आहोंचे भाऊ आहेत मोठे। कारमध्ये बसून आम्ही निघालो शेतात जायला। शेतात पोचता आम्ही पहिलं सामान काढला सगळा कारमधून। इथे आंब्यांचे झाड होते, पिकलेले आंबे खूप लागले होते झाडांना। या साईड आमचं सगळं शेत आहे। शेतात जाता आम्ही पहिले सामान ठेवला सगळा आणि जेवायला घेतलं सगळ्यात आधी। जेवायला आम्ही मस्त वांग्याची भाजी, पराठे मेथीचे, पापड, चपाती, भात। सुट्टीत एकदा जरी गावाला जावं असं माझं म्हणणं होतं, पण आज मला कळलं की का गावाला जायचं जरुरी असतं सुट्ट्यांमध्ये। हे निसर्ग परत आपल्याला भेटत नाही आपल्या शहरात। इथं आहोंनी आणि त्यांच्या भावांनी मुलांसाठी खेळायला झुला बांधत होते। आम्ही टेंट पण घेऊन आलो होतो। त्यांचा झुला बांधून झाल्यावर रियांशी आणि त्यांचे मुलं झुला झुलत होते। दादाने टेंट बांधला व्यवस्थित मस्त। रियांशी इथं झुला झुलत होती आणि खूप एन्जॉय करत होती। मी पण थोड्या वेळात टेंटमध्ये गेले आणि आराम केला आणि आता आम्ही चाललो घरी परत। खूप मजा आली इथे येऊन। रस्त्यात जाताना आम्हाला संध्याकाळ झाली। हे आमचं गाव आहे मूळ सातारा सायगाव। इथं आमचं आधी घर होतं। रस्त्यात आम्हाला एक डोंगर भेटला। इतकी छान हवा येत होती तिथं की आपल्या शहरात कुठंच नाही मिळणार अशी हवा। संध्याकाळची वेळ झाली होती म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो। मुलांसाठी आम्ही भेळ घेतली, चहा पिलो आणि इकडचं पण वातावरण खूप छान होतं। रियांशी झोपेतून उठली होती। हे तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण किती छान आहे। वाटतच नव्हतं की आम्ही गरमीमध्ये आलो आहे, थंडीसारखंच वातावरण होतं। ही रियांशी नकोय होतं तिला, तिने मेहंदी काढली होती खूप छान। चहा घेतला आणि आम्ही निघालो आमच्या घरी। रात्री जेवण वगैरे केलं आणि राऊंड मारला। हे माझे मिस्टर चालले पुढे, आम्ही त्यांच्या पाठीपाठी राऊंड मारतोय। रियांशीला गावाला खूपच आवडतं आणि परत यावं असं म्हणते। राऊंड मारून झाल्यावर आम्ही गेलो झोपायला। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।